महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली होती. त्या यादीवर आक्षेप दाखल करण्यात आले होते. त्यांची सुनावणी पूर्णा तहसील कार्यालयात घेण्यात आली. यावेळी 900हून अधिक आक्षेप नोंदवण्यात आले होते. याबाबत मुख्याधिकारी उत्कृष्ट गुट्टे म्हणाले की सुरुवातीला स्थळ पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार कोणाचे आक्षेप आहेत यासाठी दिनांक 26 ऑक्टोबर व 28 ऑक्टोबरला थेट सुनावणी घेण्यात आली. सर्वाधिक आक्षेप प्रभाग क्रमांक 9मध्ये नोंदवण्यात आले होते. आपण सुनावण्या घेऊन सदरचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार असून अंतिम निर्णय तेच देणार आहेत व 31 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल असेही ते म्हणाले. काय म्हणाले उत्कृष्ट गुट्टे पाहूया. निवडणुकीच्या निमित्तानं काही हरकती दाखल केल्या होत्या, लोकांनी आक्षेप नोंदवले होते. काय संदर्भ होता, किती आक्षेप आले आहेत आणि काय तुम्ही निराकरण केलं? पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याकडं एक प्रारूप मतदार यादी पूर्णा शहराकरिता नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे नागरिक आहेत मतदान करणार त्यांच्याकरता आपण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या प्रारूप मतदार यादीवर मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाने वीज मुदतीत आक्षेप अर्ज अ व ब नमुन्यामध्ये दाखल करायचे होते. त्याप्रमाणे पूर्णा नगर परिषदेमध्ये 4892 आक्षेप एकूण अ व ब चे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यापैकी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाने ब नमुन्यातील जे आक्षेप होते, तक्रारकर्ते व जे गैरअर्जदार आहेत, जो मतदार आहे त्याच्याबाबतचे जे आक्षेप आहेत त्याची सुनावणी मान्य राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केल्याप्रमाणे व मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आपले उपविभागीय अधिकारी मान्य उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या पूर्णपणे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पाडण्यात आली. आपली आक्षेपाची जी तारीख होती, आक्षेपाची 17 तारीख होती, त्यापर्यंत मुदतीत जे आक्षेप आले त्या पद्धतीनं आपण पूर्णा नगर परिषदेने 1 ते 11 प्रभागासाठी स्वतंत्र पथके निर्माण केली होती आणि या पथकांनी ग्रहभेटी देऊन त्या ठिकाणी सविस्तर मतदारांची चौकशी करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण जो स्थळ पाहणी अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक रविवारी 26 तारखे रोजी आणि आज 28 तारखे मंगळवार रोजी तहसील कार्यालयामध्ये आक्षेपाची सुनावणीची प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याच्यानंतर यावर माननीय उपविभागीय अधिकारी गंगाखेड नियमाप्रमाणे निर्णय घेतील आणि 31 तारखेनंतर सध्यावस्थेमध्ये 31 तारखेला आपल्याला अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे, मतदार यादी. त्या अनुषंगाने कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सर, ज्याला कोणी हेराफेरी केली या नावाची त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्यांनी कोणी समजा एखाद्या जे ब नमुन्यामध्ये एखाद्याने तक्रार केली असेल तर हा मतदार 8 प्रभागामध्ये ह्याचं नाव आलेलं आहे प्रारूपमध्ये, परंतु ह्याचं निवासस्थान 9मध्ये आहे किंवा 10मध्ये आहे, अशा स्वरूपाच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्या स्वतः मतदाराला भेटून त्याच्या ग्रहभेटी देऊन ज्या ठिकाणी तो राहतो, वास्तव्य करतो त्या ठिकाणीचा जो अहवाल आहे तो प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांकडून भेटी अंती घेण्यात आलेला आहे. त्यानुसार योग्य तो निर्णय केला जाईल. धन्यवाद.